सन्मान असतो म्हणजे कशा स्वरूपामध्ये, कसं असतो कळपामध्ये हत्तींचं वागणं कसं असतं आणि त्यांची हायरार्की कशी असते? कळपात 12 वर्षापर्यंतचे नर बरं. आणि बाकी सगळ्या माद्या असतात. मग ओके. आणि नर जे असतात ते आयदर सॉलिटरी एकटे एकटे किंवा ते 3च्या कळपानी वगैरे जंगलात राहतात. म्हणजे आता जर त्यांना कळलंय की त्यांच्यावरती हल्ला होण्याची शक्यता आहे, तर मग ते 3च्या कळपानी राहतात. स्वतःचं संरक्षण करण्याची त्यांची पद्धत असते. आणि मॅट्रियार्क जी असते ती वयाने सगळ्यात मोठी असते. म्हणजे कळपाची प्रमुख मादी ही वयाने सगळ्यात मोठी असलेली मादी असते आणि तिला माहिती असतं, म्हणजे आधीच्या प्रमुख मादेने तिला हे ज्ञान दिलेलं असतं की कुठल्या ऋतूत कुठल्या काळात तुला कुठे खाणं, पाणी आणि चांगलं वातावरण मिळेल. बरं. म्हणजे ज्यावेळी आम्ही गडचिरोलीला काम करत होतो, गडचिरोली शहरात आम्ही थांबत होतो, तर गडचिरोलीमध्ये साधारण एक 40+ डिग्री टेम्परेचर होतं. आणि ज्यावेळी आम्ही ज्या ठिकाणी हत्ती राहत होते त्या ठिकाणी ज्यावेळी पोचलो, त्यावेळी तिथे वातावरण आम्हाला 20 ते 25 डिग्रीच्या मध्ये सापडलं. म्हणजे त्यांना माहिती आहे की कुठल्या काळात कुठे तुम्ही राहिलं पाहिजे. किंवा हत्तींचे कळप आणि त्यांचं ज्ञान एवढं जबरदस्त असतं की दुष्काळी भागात ज्यावेळी हत्ती चालतात त्यावेळी त्यांना जमिनीखालती पाणी कुठे आहे, जिवंत झरे हे कळतं. बरं. आणि ते त्या ठिकाणी खणून ते त्या ठिकाणी म्हणजे पाण्याचं डबकं तयार करतात. तिथे ते स्वतः पाणी पितात आणि पुढे निघून जातात. उरलेलं पाणी जंगलातल्या इतर प्राण्यांना येतं. ओके.